आज आपण फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा याच्यापासून भरपूर हेल्दी आणि झटपट होणारा असा नाश्ता पाहणार आहोत। त्यासाठी बघा इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच सेम वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, बारीक रवा घालायचा आहे। रवा तुमचा फार मोठा असला ना तर तुम्ही मिक्सरला थोडा बारीक करून घ्या आणि चवीनुसार आपण याच्यात 1 चमचा मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मी हे प्रमाण फक्त 3 माणसांसाठी घेतलेलं आहे। तुम्हाला जर अजून जास्त लोकांसाठी घ्यायचं असलं तर तुम्ही वाटीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी ओतून इथं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी पहिल्यांदा थोडं का ओतायचं, कारण पिठाच्या गुठळ्या वगैरे होऊ नयेत म्हणून आपण थोडं थोडं पाणी ओतून हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं, एकदम ह्याची स्लरी बनवायची आहे, कुठंही गुठळी राहून द्यायची नाही, नाहीतर आपल्याला त्याची धिरडी व्यवस्थित छान बनवता येणार नाही। सगळं असं फेटून फेटून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत सगळं व्यवस्थित मस्तपैकी फिरवून घ्यायचं। रोज आपल्याला नाश्त्याचं काही ना काही टेन्शन असतं, मुलांच्या डब्याला काय बनवायचं, हा एकदम भरपूर हेल्दी असा नाश्ता आहे बघा। अशी स्लरी बनवायची आपल्याला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, कारण आपण याच्यात रवा घातलेला आहे। रवा चांगला फुलून येईपर्यंत झाकून ठेवायचं। इथं गॅसवर मी कढई ठेवली बघा, कढई थोडी गरम होऊन द्यायची, त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि इथं अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यात जिरे घालून घ्यायचे आणि इथं मी हिरवी मिरची 1 चिरली, त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत। हे छान परतून घ्यायचं, म्हणजे मिरचीचा थोडा तिखटपणा उतरतो तेलात। हे चांगलं परतत आलं की त्याच्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी 1 कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला लाल वगैरे काही करायचा नाही आहे किंवा गोल्डन ती, फक्त मऊसर होईपर्यंत आपल्याला थोडासा हलवायचा आहे। त्याच्यानंतर मी इथं 1 छोटं टॅमॅटो घेतलेलं आहे। टॅमॅटो एकदम लाल घ्यायचं, म्हणजे नाश्त्यात आपल्याला खूप छान दिसतं आणि चवीला पण चांगलं लागतं। त्याच्यानंतर बघा इथं मी गाजर 1 खिसून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं बघा, म्हणजे आपल्याला जास्त शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे, फक्त सॉफ्टपणा येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। त्याच्यात चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे भाज्यात मीठ घातलं की भाज्यासुद्धा चांगल्या चविष्ट लागतील मिठात परतल्याने। आता हे 2 मिनटं एकसारखं हलवून घ्यायचं आहे। इथं स्लरी बघा एकदम छान बनलेली आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। तुम्हाला जर घट्ट वाटलं ना तर थोडंसं त्याच्यात पाणी ओतायचं। आता हे पीठ एकदम छान मस्तपैकी झालेलं आहे भिजलेलं, त्याच्यात आपण ही भाजी सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या। तुम्हाला जर इथं अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या ॲड करायच्या असल्या ना तरी तुम्ही करू शकता। आता वरनं इथं मी कोथिंबीर घातलेलं आहे, सगळं छान मिक्स करायचं। याच्यात तुम्ही ढोबळी मिरची घालू शकता, कोबी घालू शकता, जी मुलं भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या घालायच्या, म्हणजे असं पौष्टिक धिरडं छान बनतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात। तर आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण इथं पॅन गरम करायला ठेवलं आहे बघा मी। आता पॅन गरम होतोय तोपर्यंत हे छान मिक्स केलेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। आता पॅन गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, थोडं तेल लावून घ्यायचं, सगळं एकसारखं ते पसरून घ्यायचं। तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने पसरून घ्या। गॅसची आच आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे धिरडं घालताना, आणि धिरडं असं सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं बघा, गोल आकारात, जास्त मोठं नाही जास्त लहान नाही। तुम्हाला जर जास्त पातळ बनवायचं असलं ना तर पीठ एकदम पसरून टाका, नाहीतर त्याच्यात अजून थोडंसं पाणी घालून सैल करा। आणि तुम्हाला एकदम सॉफ्ट बनवायचं असेल ना तर थोडंसं जाड बनवा। आता आपण धिरडं घातलं का नाही की लगेच गॅसची आच थोडी वाढवायची, मीडियम करायचा, म्हणजे बघा असं छान खरपूस गोल्डन असं भाजलं जातं। दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, गोल्डन चांगलं खरपूस होईपर्यंत बघा भाजून घेतलंय। आपण ह्याच्यात इनो घातला नाही किंवा सोडाही घातला नाही तरी बघा किती छान जाळी पडलेली आहे धिरड्याला, एकदम मस्त झालेलं आहे आणि खूप जाळी वगैरे पडलेली आहे। तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असलं तर तुम्ही जाड बनवा आणि मस्तपैकी कुरकुरीत पाहिजे असलं ना तर एकदम पातळ असं छान बनवायचं। कोणत्याही चटणी बरं एकदम छान लागतं बघा। आता मी तुम्हाला दुसरं अजून एक बनवून दाखवते।
असं सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं आणि पहिल्यांदा गॅस एकदम स्लो करायचा धिरडं घालताना, म्हणजे एकदम लगेचच असं ते त्यातलं पाणी सुकून जाऊन ते घट्ट होणार नाही. नंतर गॅसची आच वाढवायची आपल्याला. आणि ह्याला काही जास्त तेल वगैरे काही लागत नाही. एकदम हेल्दी नाश्ता आहे हा, गव्हाच्या पिठापासून बनवलेला. आपण एकदम छान आणि पौष्टिक, त्याच्यात आपण भरपूर भाज्या इथे घातल्या. मुलंसुद्धा आवडीने खातील. अगदी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता, मुलाच्या टिफिनला देऊ शकता. आणि कधी एखाद्या वेळेस बाहेरून आलो आपण, कंटाळा वगैरे आला तर पोटभरीसाठी आपण झटपट हे धिरडंसुद्धा बनवू शकतो. तर बघा असे एकदम छान मस्त धिरडी झालेली आहेत. तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनसाठी. ती सर्वांना हा नाश्ता आवडेल. एकदम पौष्टिक पण आहे. आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.